Sanu, say hi. Hello. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू आवर चॅनल. चला तर मग आज तुम्हाला हॅलिफॅक्समधील अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जे पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी खूपच आवडीचं ठिकाण आहे. हे ठिकाण कोणते आहे आणि का इतके आवडीचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या. चॅनलला नसेल सबस्क्राईब केलं तर व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आज आम्ही आलो होतो हॅलिफॅक्सच्या वॉटरफ्रंट एरियाला. आम्ही गेलो तो होता रविवारचा दिवस. रविवार असल्यामुळे इतकी गर्दी असणे हे आम्हाला अपेक्षित होते. हे ठिकाण असे खूप मोठे आहे. पाण्याच्याच कडेला असलेले हे ब्रॉड वॉकवे जवळपास 4 किलोमीटरपर्यंत आहे. त्यामुळे खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजही आहेत इथे. इथे येतात सान्वीला दिसले कबूतर. सान्वी ही खूप ॲनिमल्स आणि बर्ड्स लवर आहे. मग काय, इथे आल्याबरोबर तिने कबुतरामागे पळायला सुरुवात केली. पण नंतर तिची कबुतरापासून दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो. पुढे आम्हाला दिसले येथे असलेल्या एक हॉलमधील स्वीट असे जस्ट मॅरिड कपल ते आणि त्यांच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत बाहेर येऊन फोटोशूट करत होते. पुढे आम्हाला दिसले ते म्हणजे सान्वीज फेवरेट एरिया, किड्स प्ले एरिया. सान्वीला स्लायडिंग करायला खूप मजा येते. तिने 1 बाय 1 किड्स प्ले एरियामधील सगळे ॲक्टिव्हिटीज एन्जॉय केले. बराच वेळ आमचा इथे सान्वीसोबत किड्स प्ले एरियामध्ये स्पेंड झाला. तिलाही इथे खूप मजा आली. वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज करायला मिळाले त्यामुळे तीही खूप आनंदित होती. पुढे येताच नंतर आम्ही एन्जॉय केले ते म्हणजे येथील सर्वात फेमस काऊ ब्रँडची आईस्क्रीम. येथे खूप पाणी असल्यामुळे वेगवेगळे वॉटर ॲक्टिव्हिटीज होते. त्यातमधील एक म्हणजे बोट राईड. इथे वेगवेगळे बोट तर होतेच, पण एक विशेष शिप आम्हाला नमस्ते नावाची बघायला भेटली. नंतर आम्ही 2 चेअर्स बघून निवांत असे स्टनिंग व्ह्यूचा आनंद घेत निवांत बसलो. हॅलिफॅक्सचा हा पाण्याचा किनारा अत्यंत सुंदर असा आहे आणि त्याचाच आनंद घेत आम्ही इथे काही वेळ आमचा इथे स्पेंड केला. तुम्हालाही हा व्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. नंतर पुढे तुम्ही बघू शकता ही आहे हॅलिफॅक्सची सिटी आणि याच सिटीच्या ऑपोजिट साईडला हा पूर्ण वॉटरफ्रंटचा एरिया आहे. त्यांनी ही ब्रॉड वॉकवे या सिटीच्या साईडमधून केलेली आहे. त्यामुळे येथील राहणाऱ्या अपार्टमेंटमधील लोकांसाठी हा वॉटरफ्रंटचा व्ह्यू अगदी छान असेल. नंतर आम्ही बघितली ती म्हणजे एक ब्रँड न्यू शिप, सी ॲक्सिस नावाची ही शिप होती. याच वॉकपाथवरती काही झोकेही होते. मग काय, सान्वीने तिचे चान्स सोडला नाही. मस्त झोपून झोक्याचा आनंद घेत बसली. येथून जायचं काही नावच घेत नव्हती. तिच्याचबरोबर बाकीचेही काही किड्स आणि मोठेही माणसं त्याचा झोक्याचा आनंद घेत होती. इथे काही वॉटरफ्रंट फेसिंग रेस्टॉरंट्सही बघायला मिळाले. तर तुम्ही इथे बघू शकता ह्या अशा प्रकारे हा वॉकपाथ होता. असंच पुढे चालत असताना आम्हाला दिसले एक छोटेसे वॉटर फाउंटन. सान्वीलाही तेही खूप आवडले. ती त्यातही पाण्यात नाचू लागली. Sanu, you'll fall. Sanu, be slow, slow. Sanu, हळू. पुढे जाऊन आम्हाला दिसले हे एक बायसिकल थीमचे सुंदर असे रेस्टॉरंट.
खूपच छान असे डेकोरेट केले होते त्यांनी. आणि फायनली आम्ही निघत असताना आम्हाला दिसले हे शिप जे वॉटर स्प्रिंकल करत जात होते. तुम्हाला हा वॉटरफ्रंटचा व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि काही सजेशन्स असतील तेही कमेंट्समध्ये कळवा. थँक्यू.